अक्षरशः देव पाण्यात ठेवून निकालाची वाट पाहणाऱ्या लाखो शिक्षकांसाठी परीक्षा परिषद बद्दल बोलायला आता शब्दच उरलेले नाही. शिक्षक व्हायचंय म्हणजे संघर्ष करावाच लागतो, पण किती याला अंत असायला हवा की नाही? शिक्षक भरती म्हणजे संघर्ष हे समीकरण बदलणार तर कधी? संघर्षाशिवाय शिक्षक भरतीला पर्याय नाही, 100% मान्य. कारण आजपर्यंतचा शिक्षक भरतीचा इतिहास लाखो भावी शिक्षकांचे अर्थातच बी एड घटकांचे झालेले मानसिक खच्चीकरण फक्त संघर्षच दाखवतो. पण संघर्षाची सुरुवात परीक्षा घेण्यापासून होते. इतकं दुर्दैवी आहेत का भावी शिक्षक? पात्र उमेदवारांकडून हजारो रुपयांची फी घेऊन कोट्यावधींची उलाढाल करून ही भावी शिक्षकांना शून्य महत्व, कवडीचीही किंमत नाही. किती मोठं दुर्दैव. निकाल कधी लागेल या प्रश्नाचं उत्तर तर देतच नाहीत. पण आता फोन घेणं सुद्धा परीक्षा परिषदेनं बंद केलेलं आहे. मेलला सुद्धा कोणतंही उत्तर देत नाही. या पुढची हाईट म्हणजे कोणी भेटायला गेलं तरी सुद्धा भेटण्याचं पूर्णपणे टाळलं जाते. शेवटच्या वर्षातील शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची गुणपत्रक मागवणं हे फक्त वेडकाळूपणा करण्यासारखं एक ढोंग करून भावी शिक्षकांची दिशाभूल करण्याची एक पळवाट आहे. टेट 3 निकालासंदर्भात काहीतरी ठोस भूमिका संघटनेच्या माध्यमातून घ्यायला हवी. लाखो भावी शिक्षक अक्षरशः देव पाण्यात ठेवून निकालाची वाट बघत आहेत आणि परीक्षा परिषद मात्र या भावी शिक्षकांचा अंत पाहते. काळजाला भिडणारं मार्मिक सत्य या ईमेलच्या माध्यमातून आपल्याला क्षीरसागरजींनी पाठवलेलं आहे. 2017ची भरती 8 वर्ष झालं तरी संपलेली नाहीये. 2022ची भरती 3 वर्ष उलटून गेले, अजून चालूच आहे. 2025चं तर अजून मूल जन्माला यायचंय त्याच्या अगोदरच आम्ही इन्व्हेस्टमेंट करून बसलेलो आहोत. परंतु ते जन्माला आल्यावरती त्याला ज्या काही सुविधा आहेत त्या सर्व मिळणार आहेत का? त्याचं लालन पालन कसं होणार आहे याच्याबद्दल कोणतीही शाश्वती नाही. थोडक्यात काय, शिक्षक भरतीमध्ये उडी मारणं म्हणजे स्वतःचा एक डाव खेळण्यासारखं आहे आणि सर्व पणाला लावून शेवटपर्यंत हातामध्ये कोणाच्या काय भेटेल याची शाश्वती नाहीये. इतिहास आहे, संघर्षाशिवाय पर्याय नाहीये, परंतु किती याला कुठंच लिमिट नाहीये. वाट सर्वजणच पाहतात आहे, पण वाट लागेपर्यंत त्यांनी वाट पाहायला लावू नये एवढंच वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नक्की लिहा आणि येस, बोलायला शिका, लढायला शिका,